मंडळी 1971 नंतर देशात जे कधीच घडलं नाही ते उद्या घडणार आहे। म्हणजे 54 वर्षांनी आपल्या देशात तो सायरन वाजेल जो पाकिस्तानच्या दारुण पराभवानं बंद झाला होता। या सायरनकडे अजिबात कानाडोळा करू नका, कारण तो आमच्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। हा सायरन आरपारच्या लढाईचा बिगुल असणार आहे। आपला देश पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी करतोय। मोदींच्या भाषेत सांगायचं तर पाकिस्तानला कल्पनेच्या बाहेरची शिक्षा मिळणार आहे। त्यामुळे वाईटातल्या वाईट काळात आपण सज्ज असावं म्हणून मॉक ड्रिल केलं जात आहे। उद्या दुपारी 1 वाजता देशासह महाराष्ट्राच्या 16 शहरांमध्ये हा सायरन वाजेल, मॉक ड्रिल होईल। एका बाजूला आपलं भारतीय सैन्य जमीन, आकाश आणि अगदी पाण्यात जाऊन सुद्धा युद्धसराव करत आहे। ती तयारी आता अगदी आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। त्यामुळे आपल्याला सुद्धा आता अलर्ट राहावं लागणार आहे। भारताच्या या तयारीनं पाकिस्तानच्या पोटात गोळा आलाय, कारण त्यांना आता कळून चुकलंय काहीतरी मोठं घडणार आहे। तुम्हाला मी गेली काही दिवस सातत्यानं सांगतोय की याआधी सर्जिकल स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक झाला, यावेळी काहीतरी मोठं घडणार आहे। जे संकेत मिळत आहेत त्याचा अर्थ तोच आहे। त्यामुळे तंतरलेला पाकिस्तान कुणीतरी आपल्याला बाजूने उभं राहावं म्हणून दारोदार फिरतोय। भारताला रोखा म्हणत UN कडे गेला, पूर बळवून घेतला, नौटंकी केली, पण उपयोग काहीच झाला नाही। उलट सगळ्यांनी मिळून त्या रडगाण्याला बेकाडात लाथ घातली आहे। संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी पहलगाम हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी असं सांगून पाकिस्तानचं थोबाड बंद केलंय। भारतीयांच्या मनातील संताप समजू शकतो असं म्हणत गुटेरस यांनी भारताच्या भूमिकेला जागतिक पटलावर योग्य ठरवलं। युद्ध लढायला पैसा आणि दारुगोळा लागतो। केवळ 4 दिवसाचा दारुगोळा घेऊन कुणी युद्ध लढू शकत नाही, आणि पाकिस्तानकडे पैसा तर नाहीच आहे। आधीच कंगाल, त्यात भिकेचे डोहाळे। मग काय, भारताला माहिती आहे सवयीप्रमाणे पाकिस्तान भीक मागायला FATF आणि IMF कडे, या आंतरराष्ट्रीय संस्थांकडे जाणारच आहे, कटोरा घेऊन फिरणारच आहे। पण काही झालं तरी त्यांना पैसे मिळाले नाही पाहिजेत ही भारताची भूमिका आहे। आर्थिक मदत देता कामा नये म्हणून पाकिस्तानला FATFच्या ग्रे यादीतून पुन्हा टाकायची भारताची रणनीती आहे। भारत जगाला स्पष्टपणे सांगतोय, तुम्ही पोटासाठी यांना 4 पैसे देता आणि हे त्याच्यावर दहशतवाद पसरवतायत, मग तुम्ही यांना मदत करणार आहेत का? याचा अर्थ पाकला चहूबाजूनी घेरलं जात आहे। चहूबाजून रणनीती स्पष्ट आहे। एवढी कोंडी करायची आहे की सैन्य कारवाईला उत्तर देण्याची ऐपत आणि मनोबल सुद्धा राहिलं नाही पाहिजे। 4 दिवसात पाकिस्तानने गुडघे टेकले पाहिजे सैन्य कारवाईच्या समोर। आता त्यांना फक्त थकवलं जात आहे। बलुचिस्तानमधून सैन्य काढून LOC वर आणणं म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था आहे। नुसत्या सैन्याची जुळवाजुळव करायला दिवसाला 5000 कोटींचा खर्च आहे। आता एवढ्या भिकेच्या दिवसामध्ये पैसे आणणार कुठून? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। त्यामुळे सगळ्यांना कळून चुकलंय पुढे काय होणार आहे। म्हणून पाकिस्तानात सगळी पळापळ सुरू आहे। सैन्याचे अधिकारी राजीनामे देऊ फेकतायत, तर खासदार देश सोडून जायची संसदेत भाषा करतायत। सगळी हवा टाईट झाली आहे। तिकडे मोदींच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत, ऍक्शन प्लॅन तयार आहे। आता फक्त ऍक्शन बाकी आहे, मुळावर घाव घालण्याची ऍक्शन। अशी ऍक्शन ज्यानंतर पाकिस्ताननं 1000 वेळा विचार केला पाहिजे पुन्हा दहशतवाद्यांना पोचताना। आता हे स्पष्ट आहे की 26 निष्पाप लोकांच्या मृत्यूचा बदला पाकिस्तानच्या कल्पनेच्या पलीकडचा असणार आहे। त्याचा बिगुल म्हणजे उद्याचं सायरन असणार आहे हे नक्की। आणि या सगळ्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। पण या सगळ्या कारवाईच्या नंतर, उद्या वाजणाऱ्या सायरनच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। मान्यवर पाहुण्यांच्या सोबत हे सवाल कुठले आहेत एकदा जाणून घेऊया। सायरन युद्धाचा बिगुल असेल का, हा मुख्य सवाल आज आपण विचारणार आहोत आणि यावर तुम्ही सुद्धा तुमचं मत नोंदवू शकता। शेवटी मी तो पोल सगळ्यांना दाखवणार आहे। 1971 नंतर वाजणाऱ्या या सायरनचा नेमका अर्थ काय? 54 वर्षांनी हा जर सायरन वाजतोय तर त्याचा अर्थ आज भारतीयांनी काय घ्यायला हवा, ही परिस्थिती काय आहे, आपण मान्यवरांकडून समजून घेणार आहोत। सामान्य नागरिकांनी अशा परिस्थितीत नेमकं काय करायला हवं? खरं तर आपण मानसिकदृष्ट्या तयार व्हावं म्हणून हे सगळं सुरू आहे का? आपण त्याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करणार आहोत। मोदींच्या मनात नेमका काय प्लॅन आहे? मोदींच्या मनात काय हे कळणं अवघड आहे, ते सांगणंही अवघड आहे, ते अशक्य आहे म्हणूया। पण याआधी सुद्धा त्याचा अंदाज कोणाला बांधता आला नाही।
मग आता इतका वेळ का लागतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पाकिस्तानला एकटं पाडण्यात जागतिक पटलावरती आपल्याला यश आलंय का? हे रडगाणं नेहमीचं जे सुरू होतं त्याला यावेळी कोणी दाद दिलेली नाहीये का? ऐकूया मान्यवर काय सांगतायत आणि प्रत्युत्तर द्यायला वेळ का लागतोय हा जो प्रश्न विचारला जातोय सातत्यानं त्याचं सुद्धा आपल्याला उत्तर शोधायचंय मान्यवरांकडून. आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. खरं तर हे सगळे मान्यवर पाहुणे भारताच्या या भूमीसाठी आपलं जे सगळं पणाला लावलेलं त्यांनी खरं तर आपलं तारुण्य त्यांनी या भारत भूमीसाठी दिलेलं आहे. असे सगळे मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आपल्या सोबत आहेत. सर स्वागत आहे तुमचं बडे मुद्देमध्ये. आपल्या सोबत थोड्याच वेळात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर जोडले जातील. आपल्या सोबत आता निवृत्त कर्नल मोहन काकतीकर सर जोडले गेलेले आहेत. काकतीकर सर स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत थोड्याच वेळात निवृत्त कॅप्टन डॉक्टर सुरेश वंजारी सर सुद्धा जोडले जातील. आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय घडामोडी या सगळ्यानंतर ज्या घडतायत भारताची जी स्ट्रॅटेजी आहे आणि मग पाकिस्तानला एकटं पाडण्याच्या मध्ये आपल्याला किती यश मिळालंय काय परिस्थिती अनय जोगळेकर यांच्याकडून आपण थोडं समजून घेणार आहोत. आणि आपल्या सोबत थेट अमेरिकेतून हॉवर्ड विद्यापीठातून JNUच्या प्राध्यापक डॉक्टर रश्मिनी कोपरकर सुद्धा जोडल्या जाणार आहेत. आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया आणि पूर्ण पाश्चिमात्य देश आणि UN काय चाललंय तिकडे ते कसं पाहतायत हे आपल्याला समजून घ्यायचंय. पण मी चर्चेची सुरुवात करणार आहे एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सरांपासून. सर 71 नंतर म्हणजे 54 वर्षानंतर या देशामध्ये उद्या पहिल्यांदा सायरन वाजणार आहे. या सायरनचा अर्थ काय आहे? हा युद्धाचा बिगुल समजायचा का? सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हे जे मॉक हो पोहोचतोय. प्लीज सर प्लीज. आज जे डिक्लेअर झालाय की उद्या एक मॉक ड्रिल होणार आहे हा तो युद्धाचा बिगुल समजायचा का याचं स्पष्ट अगदी उत्तर हे आहे की नाही. बर हा युद्धाचा बिगुल नाही. कारण युद्ध केव्हा कसं आणि कोण सुरू करेल याची सुद्धा कोणालाही आतापर्यंत कल्पना नाही. कारण ते काम आपलं नाही. मग प्रश्न येतो की ही मॉक ड्रिल करा. बरोबर. तर माझं प्रमुख याचं कारण हे मी सांगू शकतो की 1971 पासून आपण अशी कोणतीही ड्रिल केलेली नाही. सर्वप्रथम आपण स्वतःलाच स्वगत विचारलं पाहिजे की ही ड्रिल आपण याच्या आधी का केली नाही. ती करणं अतिशय आवश्यक असतं. जेव्हा केव्हा युद्धाबद्दल आपण बोलतो तेव्हा आपण नेहमी इस्रायलचं एक उदाहरण देतो की ते बघा कसं करतात. तर मला इथे सांगावं असं वाटतं की इस्रायल अशा मॉक ड्रिल जवळजवळ प्रत्येक महिन्यात एकदा तरी करत असतात. आता या मॉक ड्रिल का हव्या असतात? वायुदल हे पाकिस्तानी कोणतंही विमान सरहद्दी पलीकडे इकडे कुठल्याही शहरांमध्ये येऊ देणार नाही याचा सर्वांनी विश्वास ठेवावा. कारण आपल्याजवळ विमानं आहेत, केपेबिलिटी आहे, एअर डिफेन्स आपलं चांगलं आहे. मग आपण ही मॉक ड्रिल का करतोय? सामान्य नागरिकांना हे का सांगतोय की आपत्कालीन स्थितीमध्ये जर काही झालं तर त्यांनी काय करावं? याचं कारण एकच आहे की जर असं चुकून कुठलं एखादं मिसाईल टार्गेटकडे न जाता इकडे तिकडे गेलं आणि कुठल्या पॉप्युलेटेड जागी पडलं तर तिथल्या लोकांनी त्याला कसं सामोरं जावं याचं प्रशिक्षण, शिक्षण आणि माहिती देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यासाठी ते सामोरे आलेले आहेत. 50 वर्षांनी 52 वर्षांनी का होईना पण सामोरे आले आहेत आणि ते कार्य करतायत. तर मला असं म्हणावंसं वाटेल की जनतेने यात काहीही दुसरं न पाहता सरकारकडून जे ट्रेनिंग किंवा ज्या सूचना
वगैरे मिळतायत हा हा त्याच्यात संपूर्णपणे सहभाग करावा, त्यांना मदत करावी. बर. कारण शेवटी सिक्युरिटी फोर्सेस कशासाठी हो. आहे? देशाच्या संरक्षणासाठी. देश म्हणजे काय? देश म्हणजे देशाची आम जनता. आम जनतेचं जर संरक्षण आपल्याला करायचं आहे तर चुकून माकून कुठली आपत्कालीन स्थिती जर निर्माण झाली तर ते संरक्षण कसं त्यांनी त्यांचं स्वतः सुद्धा करायचं आहे ते सांगतात. आता ही माहिती मिळते कुठून हे आपल्याला पाहणं फार महत्त्वाचं आहे. भारतीय दलाची हवाई हमला कुठेही झाला तर ते सिव्हिल एजन्सीजला माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आहे, बर. प्रमुख जबाबदारी. त्यासाठी मुख्यालयातून विविध शहर, विविध डिस्ट्रिक्टमध्ये आमच्या ज्या छोट्या छोट्या युनिट आहेत त्यांची कम्युनिकेशन सिस्टम सेटअप असते आणि प्रमुख माहिती ही कलेक्टरकडे जाते. डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे माहिती गेल्यावर त्यानंतर डिस्ट्रिक्ट कलेक्टरची जबाबदारी सुरू होते आणि ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवते आणि जनता मग तशी वागून स्वतःचं संरक्षण करते. मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये जर काही झालं, कुठे स्ट्रॅटेजिक लोकेशन्स आपल्या तिथे काही झालं तर काय करावं हे साधारणपणे सांगतात. म्हणून ही मॉक ड्रिल आहे. त्यासाठी युद्ध अगदी उद्यावर येऊन ठेपलाय असं म्हणण्याचं काही कारण नाही. आणि जनतेनी तयार राहावं म्हणून सरकारनी ही मॉक ड्रिल डिक्लेअर केली आहे आणि मी तर म्हणतो ते त्यांचं कर्तव्य आहे. आतापर्यंत 50-52 वर्ष हे का नाही झालं हा प्रश्न विचारण्याऐवजी याला कुठला दुसरा राजकीय रंग देऊ नये आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी या मॉक ड्रिलमध्ये सर्व जनतेनी मनापासून सहभाग करावा असं मला वाटतं. निश्चित आपल्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे असं तुम्ही सांगताय आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं. आपल्यासोबत कर्नल मोहन काकतीकर सर आहेत. मला त्यांना विचारायचं आहे, माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये पण आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये डॉक्टर सुरेश काकतीकर सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतोय. हा सर, मला विचारायचं आहे तुम्हाला की 71 नंतर सायरन वाजवण्याचा ही पहिली वेळ आहे, म्हणजे 71 नंतर 54 वर्षामध्ये या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता आणि दुसरं म्हणजे सामान्य नागरिक म्हणून आपण नेमकं काय करायला हवं? याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असा आहे की आर्मी एकटी लढत नाही. आर्मीच्या मागे सिव्हिलियन जे आहेत, आर्मी आणि सिव्हिलियन दोन्ही मिळून एकत्र लढाई लढतात. कुठलाही देश जो असतो लढतो तो फक्त आर्मी लढत नाही, त्यांच्या मागे सिव्हिलियन जे आहेत ते स्ट्रॉंगली त्यांच्या मागे उभं राहायला लागतात. तर त्यासाठी सिव्हिलियन्सना पूर्ण तयारी ठेवायला लागते आणि ही तयारी जसं आता आपल्याला एअर मार्शल चाफेकर साहेबांनी सांगितलं ही नेहमीच असली पाहिजे. ही आजचीच तयारी असली पाहिजे असं नाही. ही तयारी नेहमीच असायला पाहिजे. ही आधी का झाली नाही याच्याबद्दल आपण विचार करू शकतो, परंतु असंही नाही की थोड्याच दिवसापूर्वी दिल्लीमध्ये सुद्धा मे नॉट बी अशा पद्धतीने नाही पण डिझास्टर मॅनेजमेंट ड्रिल्स नेहमी होतात. पुष्कळ शाळांमध्ये मधून होतात, कुठल्या काही मेट्रो स्टेशन्स वरती होतात. बट याचं स्केल थोडं लहान असेल पण ही या पद्धतीची ड्रिल्स जरूर होत असतात आणि त्यांना डिझास्टर ड्रिल म्हणा किंवा सिव्हिल डिफेन्स ड्रिल म्हणा, परंतु या पद्धतीची सिव्हिलियनची तयारी नेहमीच केली जाते. आता त्याचं स्केल थोडंसं जास्त मोठं आहे. त्याचं रिझन हे असू शकेल की हे जे इंटरनॅशनल ॲटमॉस्फिअर आहे त्याचं हे कारण असू शकेल. बरं, मला या चर्चेमध्ये कॅप्टन डॉक्टर सुरेश वंजारी सरांना विचारायचं आहे, तुम्ही 71चं युद्ध बघितलेलं आहे. साधारणपणे आज महाराष्ट्रातल्या 16 अशी ठिकाणं आहे जी संवेदनशील म्हणून ओळखले जात आहेत किंवा तिथं हे सगळं मॉकड्रिल होणार आहे. महाराष्ट्र सैन्य दृष्टीनं इतकं महत्त्वाचं का आहे त्याच्याबद्दल सांगू शकाल का? आणि दुसरं म्हणजे 71चा तुमचा अनुभव काय होता? पाकनं कुठं टार्गेट केलं होतं आपल्याला? असा प्रश्न आहे की आपली जी काही प्रोजेक्ट्स आहेत
तिथे जर केलं तर सिम्पल एक्झाम्पल, वी हॅव स्टॉप द पाकिस्तानचं सिंध मधलं पाणी थांबवलं आहे. सेम थिंग आता कोयना धरणावरती जर डॅमेज झालं तर इट्स टोटली हॅवॉक फॉर अस महाराष्ट्रामध्ये. इलेक्ट्रिसिटी बंद पडते, शेती बंद पडते. तर ही इन्स्टॉलेशन सेव्ह करावी लागतात आणि ती केली जातात, नाही असं नाही आहे. आता हा एक मुद्दा होता, साहेबांनी सांगितलं तर 71 वॉरमध्ये आपण एक्सरसाइज केले होते हे. पण त्यावेळेचे जे एक्सरसाइज म्हणजे कम्युनिकेशन आणि आज सिव्हिल डिफेन्स आहे, दे आर ट्रेन. आता युद्धाची परिस्थिती आल्यानंतर तुम्हाला एक्झॉस्टिव्ह ट्रेनिंग द्यावं लागतं आणि कॉशन करावं लागतं. पण मला अजूनही आठवतं की वी आर क्वाईट डेव्हलप इन द अवर डिफेन्स. आणि मला आठवतं की जी पाकिस्तानची खैबर आणि शहाजहान जे डिस्ट्रॉयर आपण डिस्ट्रॉय केले होते, त्या मिसाईल बोट्स होत्या. त्यावेळेची एक टेक्निक होतं आणि आता टेक्निक बरंचसं डेव्हलप झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं तर पाकिस्तान, आम्ही बोललो जायचं त्यावेळेस सैन्य दलामध्ये की पाकिस्तानने काही ट्रिगर करून जरी रॉकेट सोडलं तरी वी हॅव गॉट ए केपेबिलिटी टू डिस्ट्रॉय इन द पाकिस्तान इट सेल्फ. आणि आज तर ते सायन्स बरंच डेव्हलप झालेलं आहे, हे डेफिनेटली आहे. तेव्हा इतकं काही काळजी करायचं कारण नाही आहे. पण ॲज अ सिटीजन और आम्ही एक्स आर्मी या पर्सनल किंवा एक डिफेन्स सर्व्हिसेस इन अ लोकॅलिटी वी एज्युकेट द मासेस वगैरे की कसं प्रोटेक्शन करून घ्यावं, जर बॉम्ब पडला तर काय करावं वगैरे. 1971 मध्ये सुद्धा आपण हे केलं होतं, एक्सरसाइज केलं होतं, पण नॉट टू द लार्ज एक्सटेंट. आता टेक्नॉलॉजी हॅज डेव्हलप, तर या गोष्टी करायला पाहिजेत असं मला वाटतं. ठीक आहे. मला एअर व्हॉइस मार्शल सूर्यकांत चाफेकर सरांना विचारायचं आहे की ही एक प्रकारे मानसिक तयारी सुद्धा केली जाते का देशाची पूर्ण, की आपण एका मोठ्या कारवाईला सामोरं जातोय? केवळ सैन्यानं युद्धाभ्यास नाही तर सामान्य माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि मानसिकदृष्ट्या येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी तयार व्हावं. नक्कीच. आत्तापर्यंत आम जनता म्हणजे जे आम जनतेचं मत होतं, सगळ्यांनी सोशल मीडिया थ्रू गव्हर्नमेंटच्या मागे लागून नक्कीच हे वारंवार म्हटलं आहे की आता एकदा हा सगळं प्रकरण संपवा आणि पाकिस्तानला चांगला धडा शिकवा. जेव्हा हे डिमांड आम जनता सरकारजवळ करते तेव्हा या मॉक ड्रिलद्वारे मोदी सरकार तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्हाला आम्हाला सूचना देण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तुमचे सेंटिमेंट्स आम्ही मांडतो, पण तुमचं जे कर्तव्य आहे देशाप्रती त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. आणि ते कर्तव्य म्हणजे एक आम नागरिक म्हणून तुम्ही या आपत्काल स्थितीमध्ये काय करू शकता, कसा सहभाग करू शकता की ज्याने सरकारला मदत होईल, तुम्हाला सुद्धा मदत होईल. तर हा एक प्रकारे आपल्या जनतेला सुद्धा संदेश आहे आणि पाकिस्तानला सुद्धा संदेश आहे की यावेळी आम्ही जे काही करणार आहे ते तयारीनिशी करणार आहे. त्यामुळे यावेळी जे होईल ते एक सिम्बॉलिक असं ऍक्शन होईल असं समजू नका. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते खरं असावं की हा एक प्रकारे संदेश आहे, पण हा संदेश आपल्या जनतेला तितकाच आहे जितका बाकी लोकांना आहे. कारण जनता म्हणते म्हणून उद्या लढाई सुरू करणे किंवा इंटरनॅशनल प्रेशर येत आहे. बरेच इंटरनॅशनल युरोपियन देश किंवा US UK कोणी असो तेही म्हणतायत नाही नाही तुमच्या बरोबर वाईट झालं आणि तुम्ही ताबडतोब हमला करा. असं जनमत किंवा अशा बाहेरच्या मतावरून युद्ध केव्हा कसं आणि का करणार हे ठरत नसतं. खरंय. त्यासाठी जे चाललाय तोच सिक्वेन्स असतो आणि तोच हवा. त्यामुळे मॉकड्रिल त्यातला एक स्टेप आहे, एवढंच मी म्हणेन. नक्की सर. आता मी थोडंसं जरा सीमेच्या पलीकडे ह्या सायरनच्या आवाजाचे पडसाद काय जाणून घ्यायचे मला, आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर सर आपल्यासोबत आहेत. नंतर मी अमेरिकेतून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या डॉक्टर अश्विनी कोपरकर मॅडमकडे सुद्धा जातो, पण पहिल्यांदा अनयजींकडे जातोय. अनयजी, उद्या सायरन जेव्हा भारतात वाजेल तेव्हा निश्चितपणे त्याचा आवाज हा जगभरातल्या सगळ्या देशांपर्यंत जाणार आहे आणि तो सायरनचा आवाज एक मेसेज असणार आहे. त्याला जग कशा प्रकारे प्रतिक्रिया देते, प्रतिसाद देते? निश्चितच आहे. आपल्याला आठवत असेल
जवळपास 5 वर्षापूर्वी कोविडच्या सुरुवातीला देखील आपण अशाच प्रकारची मॉक ड्रिल केली होती. ती अर्थात आरोग्य क्षेत्रावर येणाऱ्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण हे केलं होतं आणि एकदा देश म्हणून जेव्हा 100 कोटी लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला तेव्हा त्याचा संदेश हा जगभरात गेला होता. होय. आता याचे 2 मुद्दे मला मांडायचे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे हे निश्चितच आहे, जेव्हा देशात जवळजवळ 200हून अधिक ठिकाणी हे मॉक ड्रिल संपन्न होतील आणि मोठ्या शहरात ती संपन्न होतील, त्याची हेडलाईन संपूर्ण जगात होणार आहे. त्याच्यामुळे ज्या देशांना हे युद्ध व्हायला नकोय त्यांचा पाकिस्तानवर एका प्रकारचा दबाव वाढेल किंवा त्याच्यात ती गोष्ट केली जाईल. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आपण जरी याला 71 नंतरचं पहिलं ड्रिल बघत म्हणून त्याच्याकडे बघत असलो तरी बदललेलं युद्धशास्त्र देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे. गेल्या 5 वर्षात झालेली युद्ध, मग ते आर्मेनिया विरुद्ध अझरबैजान असेल, आत्ता जे चालू आहे इस्रायल विरुद्ध गाझा पण म्हणणार नाही मी, येमेन मधले हुती बंडखोर आहेत आणि त्यांची एक प्रोजेक्टाईल, एक मिसाईल आली आणि अनेक विमान कंपन्यांनी इस्रायलला जाणारी विमानं बंद करून टाकली. आणि तिसरं युद्ध आहे ज्याच्यात रशिया आणि युक्रेन, या युद्धामध्ये रशिया इराण सारख्या देशाकडनं जे लॉयटरिंग म्युनिशन आहे किंवा ज्याला स्वतः विध्वंस होणारे ड्रोन आहेत, अशा प्रकारच्या ड्रोनचा वापर करत आहे. आणि मला असं वाटतं की हे जे आता पाकिस्तानची अवस्था आहे, म्हणजे युद्ध झालं तर आपण त्यात पाकिस्तानचा पूर्ण बिमोड करू शकूच, पण पाकिस्तानची जी अवस्था आहे ते बघता मला असं वाटतं पाकिस्तान पुढच्या काही वर्षात एक फेल्ड स्टेट म्हणून, की स्वतःच्या देशातल्या अनेक प्रांतावर ताबा नसलेला राष्ट्र म्हणून, आणि अशा प्रकारचा देश हा अधिक धोकादायक असतो कारण तिथे कुठली तरी दहशतवादी संघटना, कुठले तरी लष्करातले रोग अधिकारी अशा प्रकारे ड्रोन्स किंवा प्रोजेक्टाईल्सचा मारा केला तर एक देश म्हणून आपण सज्ज असलं पाहिजे. म्हणजे एक त्याचं उद्दिष्ट आहे हे दबाव आणणं, दुसरं उद्दिष्ट एक युद्धाचा परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांची तयारी करणं, आणि तिसरी जी लॉंग टर्म हे आहे की भविष्यातलं युद्ध किंवा अशा प्रकारचं असणारे पाकिस्तान सोबत हे अशा प्रकारचं इररेग्युलर वॉरफेअर असू शकतं आणि त्याच्यात मग अशा प्रकारचं सायरन आणि त्याला लोकांनी प्रतिसाद देण्याची यंत्रणा ही कायम स्वरूपी सक्षम असणं आवश्यक आहे. निश्चितच तुम्ही एक वेगळा मुद्दा मांडला या चर्चेमध्ये. मला डॉक्टर रश्मिनी कोपरकर मॅडमकडे जायचं आहे, पण त्याच्यापूर्वी ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांचं मी चर्चेमध्ये स्वागत करतो. सर, मी येतो तुमच्याकडे. मॅडमचं एक मत मला आंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यायचं आहे. डॉक्टर रश्मिनी मॅडम, ज्या प्रकारे UN पाकिस्तान गेला, पाकिस्ताननं तिथं जाऊन पूर्णपणे थैथयाट करण्याचा प्रयत्न केला, मला वाचवा अशा प्रकारची सगळी त्यानं ड्रामेबाजी, नौटंकी सगळी केली. जग याच्याकडे, त्याच्या नौटंकीकडे कसं पाहते, त्याला कसा प्रतिसाद मिळाला? एक युरोपीय राष्ट्र नेमकं या पाकिस्तानच्या नौटंकीकडे कसं पाहतायत? धन्यवाद विलासजी. आवाज येतोय ना? हो, येतोय. कालच आपण युनोची जी सुरक्षा परिषद आहे त्याची बैठक झालेली होती आणि पाकिस्तान हा सध्या 2 वर्षासाठी अस्थायी सदस्य आहे. त्यामुळे त्यांनी त्या मीटिंगसाठी रिक्वेस्ट केली होती आणि त्यानुसार ती मीटिंग घडली. क्लोज डोअर कन्सल्टेशन म्हणतात त्याला, ज्याच्यात फक्त 15 सदस्य राष्ट्रच भाग घेतात. आणि पाकिस्तानचा जो मुख्य म्हणजे कांगावेखोर प्रकार ज्याला म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये फॉल्स फ्लॅग रिटॉरिक असं म्हटलं जातं, म्हणजे स्वतःच आधी कुरापत काढायची आणि त्यानंतर उलटा कांगावा करायचा की आमच्या विरुद्ध त्या दुसऱ्या देशाला त्या सगळ्यामध्ये ओढायचं, हा जो प्रकार आहे. आणि त्यात फॉल्स फ्लॅग नॅरेटिव्हला एक प्रकारे उघडं पाडण्याचं काम हे काल झालं. आणि ही जी सुरक्षा परिषद बैठक होती ज्याच्यातून खरं पाकिस्तानला त्यातून काहीतरी रिझोल्युशन किंवा स्टेटमेंट बाहेर येणं अपेक्षित होतं, पण ते घडलं नाही. या उलट जे आतून सूत्रांकडनं कळलंय त्यानुसार एकीकडे पाकिस्तानलाच या विषयावर धारेवर धरण्यात आलं आणि इतर सदस्य राष्ट्रांनी त्यांना काही कठीण प्रश्न विचारले अशी सूत्रांकडनं माहिती आलेली आहे, की ज्यामध्ये ह्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये एक लष्कर ए तैबाचे कुठेतरी धागेदोरे आहेत त्याविषयी पाकिस्ताननी खुलासा करावा. तसंच पाकिस्तानच्या राष्ट्रातल्या अतिशय हाय लेव्हल ऑफिशियल्स कडनं न्यूक्लिअर थ्रेट, अण्वस्त्रांचं जे धमकी दिली जाते त्याविषयी, किंवा पाकिस्तानातही गेल्या काही दिवसांमध्ये मिसाईल टेस्ट सुरू आहेत त्याविषयी सुद्धा पाकिस्तानला प्रश्न विचारण्यात आले की कुठेतरी एस्कलेशन हे तुमच्याकडनं होत आहे आणि त्याबद्दल कुठेतरी तुम्ही उत्तरदायी आहात, अशा प्रकारचं एक वातावरण तिकडे निर्माण झालं.
दरम्यान दुसरीकडे जे युएनचे सेक्रेटरी जनरल आहेत अँटोनियो गुटेरस, त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या दहशतवादी हल्ल्याचा ची निंदा केलेली आहे आणि दुसरीकडे असंही म्हटलेलं आहे की त्याच्या वर कारवाई केली जावी, त्याचा तपास व्हावा आणि ह्यापुढे अशा प्रकारचं एस्कलेशन होऊ नये आणि हा प्रश्न सामोपचाराने द्विराष्ट्रीय पद्धतीने मिटवला जावा. सो जो पाकिस्तानचा जो कांगावा आहे की भारताबद्दलचे एक खोटे रिटॉरिक पसरवण्याचा आणि दुसरीकडे हा जो आपला विषय आहे त्याला एक कुठेतरी आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा तो कुठेतरी उघडा पडलेला दिसून येतो. आता ह्याच्यामध्ये व्यापक विषय हा आहे की हा सध्या युएनच्या मीटिंग बद्दल मी बोलले तर त्याच्यात व्यापक विषय हा आहे की जसं हे मॉकड्रिल आपण करतोय की पीस टाइम मध्ये आपण स्वतःला कशी सज्ज करतो की जर उद्या काही गडबड झाली, काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर मला असं वाटतं परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा आपल्याला आपण शांतीपूर्ण पद्धतीने जे प्रयत्न करतो त्याचं कुठेतरी फलित दिसून येतं. आणि गेल्या 10-11 वर्षांमध्ये पंतप्रधानांनी आणि आपले जे विदेश मंत्री जे आहेत आधीच्या सुद्धा आणि आता पहिले सुषमा स्वराजजी आणि आता जयशंकरजी यांनी जे एक सतत एक प्रयत्न केलाय भारताची बाजू पटवून देण्याचा, इतर देशांना आपल्याकडून वळवून घेण्याचा, ह्याचं कुठेतरी आज हे फलित दिसतंय की सगळे देश आपल्या बाजूनी एक पाठिंबा देण्यासाठी उभे आहेत. दुसरीकडे हा सगळा जो विषय आहे त्याच्यात दहशतवाद हा खूप मोठा एक बिंदू आहे आणि त्याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही, कारण दहशतवाद जो सीमेपलीकडनं येतोय त्याच्यामुळे मुळात हा सगळा विषय सुरू झालेला आहे आणि तो विषय हा जागतिक पातळीवर मांडणं की कुठेतरी भारतावर हल्ला झालेला आहे, दहशतवादी हल्ला, आणि त्याला कुठेतरी पाकिस्तान सामील आहे हे सत्य उघडं पाडणं, हा जो प्रयत्न आहे हा आपल्याला सतत करत राहायला लागणार आहे, ह्या पुढेही करायला लागणार आहे. आणि दुसरी ही लढाई आज 1-2 दिवसापुरती नाहीये तर पुढच्या काळात सुद्धा, कारण आता शेजार बदलता येत नाही असं म्हणतात, तर याला किती वेळा अद्दल घडवली तरी हा काही सुधारण्याचं नाव घेत नाहीये. आपण पुन्हा प्रयत्न तर करतोय की याला एकदा चांगली अद्दल घडूया. आणि आता या चर्चेमध्ये हेमंत महाजन, ब्रिगेडियर हेमंत महाजन सर जोडले गेलेले आहेत. महाजन सर, मला सुरुवातीला त्याच्याबद्दलची आपण चर्चा केली, पण तुमच्याकडून मला तो मुद्दा समजून घ्यायचा आहे की जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती येते तेव्हा सामान्य नागरिकांनी नेमकं काय करायला हवं. जर तर मध्ये आपण बोलतो युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर सामान्य नागरिकाची कर्तव्य काय, त्याने नेमकं काय केलं पाहिजे. लोकांना अजूनही स्पष्ट नाहीये की आम्ही मॉकड्रिल म्हणजे आम्ही काय करायचं. बडेजी, तुमचा प्रश्न मी उत्तर देतो, पण मला आमचे हे एअर मार्शल साहेब दिसत आहेत, त्यांना माझं उत्तर पुन्हा एकदा रिपीट करून ऐकावं लागेल. पण तुमच्या प्रश्नाला यायच्या आधी मी तुम्हाला 2 महत्वाच्या घडामोडीविषयी बोलतो जे बहुतेक कव्हर झालं नसावं असं मला वाटतं. आज आपण बोलतो आहे तर आज पंजाबमध्ये तिथल्या, माझा आवाज आपल्याला येतोय ना? येतोय सर. पंजाब मधल्या शेतकऱ्यांनी त्यांचं जे तिथे सरकार आहे, पंजाब सरकार, त्यांच्याशी काहीतरी कारणामुळे भांडण आहे आणि त्यांनी तिथे रस्ते ब्लॉक केले आहेत. पुन्हा एका जरा नीट, रस्ते ब्लॉक केलेले आहेत आणि रेल्वे लाईन ब्लॉक केली आहे आणि ती जी सिंगू बॉर्डर आहे जी दिल्लीकडे जाते, जी त्यांनी 2 वर्ष ब्लॉक केली होती, त्या दिशेने ते जात आहेत. आपल्याला कल्पना असावी की पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे आणि तिथे प्रचंड प्रमाणामध्ये सैन्य आहे आणि मी उघडपणे सांगू इच्छितो की जर लाहोरवरती जर हल्ला करायचा म्हटला तर ते सैन्य त्या भागात जाईल. आता त्या भागात सैन्याला हालचालच करता येत नाही अहो रेल्वेनी आणि तुमच्या यांनी. तर या पंजाब या ही जे म्हणजे शेतकरी आहेत त्यांना कळत नाही का की अशा प्रकारे ज्यावेळेला तुम्ही रस्ते बंद करता, रेल्वे लाईन बंद करता, तर सैन्याचं काय होणार. हा मुद्दा जरा हायलाईट करा. ही वेळ आहे देशांनी एकत्र राहायची. हिंसक आंदोलन, रस्ते बंद करणं, रेल्वे बंद करणं याकरता वेळ नाही. देशाला अतिशय प्रोडक्टिव्ह ठेवायला पाहिजे. म्हणजे पंजाबमध्ये चाललंय हे की जिथे मी किती सैन्य याच्याविषयी जास्त बोलायची माझी इच्छा नाहीये की याच्यावरती बघा. हा एक भाग झाला. आणि दुसरा मला एक थोडासा एक मुडीज रिपोर्ट आला होता त्याच्याविषयी मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. तो म्हणजे असा की त्यांनी एक अंदाज केला की हे जे तैनाती झालेली आहे पाकिस्तानी सैन्याची त्याचा त्यांच्यावरती किती आर्थिक ताण पडत असावा. तर एका अंदाजाप्रमाणे 4 अब्ज पाकिस्तानी रुपये हा दिवसाचा खर्च आहे आणि त्याचं गणित जास्त चांगलं असेल त्यांनी 4 अब्जाला दिवसांनी गुडावणे तेवढा खर्च झालेला आहे. हा एक अंदाज आहे. आणि मुडीच्या रेटिंग प्रमाणे पाकिस्तानचा जो अर्थव्यवस्थेचा रेट जो काहीतरी 2.6 पहिले त्यांनी फोरकास्ट केला होता तो आता 2.3 वरती येण्याचा हे आहे. आणि ते म्हणतायत की जर युद्ध झालं
तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची म्हणजे क्षमता नाही या युद्धामध्ये भाग घ्यायची, कारण नुकसान खूप होईल आणि ते शस्त्र विकत घेतायत, हे करतायत. म्हणजे मी एकदा म्हटलं होतं, पुन्हा रिपीट करतो की कर्जबाजारी होऊन ते शस्त्र विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. तर हा मला दुसरा एक मुद्दा मांडायचा होता, कारण कर्जबाजारी करून कोणीही कधी युद्ध लढत नाही, पण पाकिस्तान लढायला तयार आहे, कारण नाही, त्यांच्या ते लढू शकतात सर, ते पहिलं काही करू वाक्य आहे. शकतात. हो. आणि हां. याच्यामध्ये मी आता जोपर्यंत मॉकड्रिलचा प्रश्न आला, आता याच्यावरती त्याचा इतकी चिरफाड केलेली आणि लोकांना काही माहित नाही जर म्हणतात, तर मला खरोखर आश्चर्य वाटतं. पण मी एकच सांगतो, 71च्या लढाईमध्ये म्हणजे माझे मामा ब्रिगेडियर देवस्कर हे डायरेक्टर जनरल सिव्हिल डिफेन्सचे होते आणि 71च्या लढाईत त्यांनी सगळं ते काम सांभाळलेलं होतं. हां. आणि त्यावेळेला एक प्रसंग जो घडला होता, तो मी रिपीट करतो, की विमानं पाकिस्तानची विमानं आली म्हणून सायरन वाजला आणि आपले जे एअर डिफेन्स हे होती, एअर डिफेन्स होता, त्यांनी आकाशात फायरिंग करायला सुरुवात केली आणि आपल्याला आकाशामध्ये जे एअर डिफेन्सचे जे शेल असतात ते दिसायला लागले आणि मग ते शेल हळूहळू जमिनीवरती पडतात जर लागलेले विमानाला तर. आणि त्याच्यामध्ये मग ते जमिनीवरती पडल्यानंतर त्याच्यात एक फ्यूज असतो, टाइम फ्यूज, की 2 मिनिटांमध्ये मला वाटतं ते डिस्ट्रॉय होतात. तर काही जणांनी बाहेर पळायला सुरुवात केली बिल्डिंगच्या बाहेर आणि त्यांनी ते शेल्स कलेक्ट करायला सुरुवात केली आणि 3 लोक त्याच्यामध्ये जळून मेले होते, हे लक्षात ठेवा. तर म्हणजे अशा प्रकारचा जो ऍडव्हेंचर असतो हे करू नये, कारण हे जे शेल असतात पॉवरफुल असतात आणि काही केवळ आपल्या हातात एक्सप्लोड होऊ शकतात. तर म्हणजे केवळ आपण मिसॲडव्हेंचर केल्यामुळे हे झालं. आणि जोपर्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला, हे बॉम्ब ड्रिलचा प्रश्न आहे, अहो इतकं सोपं आहे की सायरन वाजला की सरळ खाली या आणि जे जास्त सुरक्षित जागा आहे तिथे या. आता याच्यामध्ये काय असतं, हा जो प्लॅन असतो हा एरिया स्पेसिफिक असतो, बिल्डिंग स्पेसिफिक असतो. तर उदाहरण द्यायचं म्हटलं, एक बिल्डिंग 16 मजल्याची आहे, तिथे 2च लिफ्ट आहेत, तिथे समजा माणसं शेकडो आहेत, त्याच्यामध्ये एकदम सगळ्यांनी जर खाली यायचा प्रयत्न केला तर किती जण खाली येऊ शकतील तुम्ही अंदाज लागू शकता. हो. याच्यामध्ये अर्थातच वृद्ध माणसं आणि लहान मुलं यांनी पहिले खाली यायला पाहिजे, म्हणजे फिट लोक असतात त्यांनी जिन्यानी खाली यायला पाहिजे. हे कॉमन सेन्स आहे. आणि प्रत्येक बिल्डिंगचा, प्रत्येक एरियाचा जो प्लॅन असेल तो एरिया स्पेसिफिक, बिल्डिंग स्पेसिफिक असा राहायला पाहिजे. हां. कुठे स्ट्रीट पार्किंग असेल तिथे ते घेऊ शकतात, कुठे जवळपास जास्त सेफ जागा असेल तिथे जाऊ शकतात. जर तुम्ही शाळामध्ये कॉलेजमध्ये असताना झालं तर तिथे बेंचच्या खालती, टेबलाच्या खालती तुम्ही हे करता. त्याच्यात काही असं काही विशेष काही फार मोठं आपण करतोय असं काही नाही. बरं. आयडिया अशी आहे की चुकून जर म्हणजे कोलॅटरल डॅमेज झालं, म्हणजे पाकिस्तानी विमानं याची शक्यता अजिबात नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, जर आली तर मला तुम्ही सांगा की तुमचा अंदाज चुकीचा ठरला म्हणून. पण पण जे ड्रोन्स वगैरे आहेत तशा प्रकारचे हल्ले येऊ शकतात. आणि जर कोलॅटरल डॅमेज झालं, म्हणजे हल्ला त्यांना करायचा होता, समजा आपला एअर डिफेन्स वरती, परंतु चुकीने एखादा बॉम्ब लेफ्ट राईटला पडला, कुठल्या बिल्डिंगचं डॅमेज झालं, तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान कमीत कमी व्हावं म्हणून हे सगळे उपाय केलेले असतात. त्याच्यात विशेष असं काही खास नाहीये. आणि दुसरं काय होतं विलाजी, मला तुम्हाला सांगायचं आहे की सगळ्या टीव्ही चॅनलवरती असं एक ज्वर तयार झालं की काहीतरी होतंय, काहीतरी होतंय. अहो हे अशा प्रकारचं डिझास्टर मॅनेजमेंट, मुंबईमध्ये आग लागते, ते माणसांना खाली फेकतात, तिथं खाली उतरायचा प्रयत्न करतात. मग म्हणजे हे तर मी म्हणजे किती वेळा तरी बघितलेलं आहे. फक्त हे थोडंसं जरा जर सेफ पद्धतीने केलं तर त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्सचे व्हॉलंटियर्स असतात, त्याच्यामध्ये एनसीसीची मुलं येऊ शकतात, त्याच्यामध्ये होमगार्डचे व्हॉलंटियर्स येऊ शकतात, संस्थात्मक मदती मिळू शकते, थोडंफार पोलीस पण येऊ शकतात. तर एकत्र काम केलं तर जो डॅमेज आहे हे आहे ते थोडं कमीत कमी होईल, हाच याचा अर्थ आहे. देशात काही फारसं त्याचं म्हणजे काही फार मोठं तुम्ही चक्रव्यूहामध्ये प्रवेश करतात अशा प्रकारचा एक हां, भास नाही, पण निर्माण केला त्याच्यातलं जातो की त्याच्याबद्दलचं बापरे. जे गांभीर्य आहे ते गांभीर्य निश्चितपणे राहावं. आणि ही गोष्ट काय असतं, सगळेजण सैन्याचीच ही लढाई आहे असं समजतात, पण आपलं सुद्धा त्याच्यामध्ये एक की आपलं सुरक्षा महत्त्वाची आहे आणि ऐनवेळेला केऑस वेगळाच तयार होऊ नये याच्यासाठी सुद्धा तुमच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींनी काही गोष्टी सांगणं आणि त्याच्यामध्ये सुसूत्रता येणं, कन्फ्युजन नसावं याच्यासाठी म्हणून आजचा आपला हा प्रयत्न आहे. मला थोडंसं आंतरराष्ट्रीय पातळीच्या बद्दल विचारायचं आहे अनय जोगळेकरांना. अनयजी, ज्या प्रकारे पाकिस्ताननं धर्माच्या नावावर सुद्धा काही राष्ट्रांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याला फारसं काही यश येताना दिसत नाही. 1-2 त्यांचे काही अपवाद सोडले तर, जे की कायम त्यांच्यासोबत होते. तुम्हाला असं वाटतं की त्यांचा जो प्लॅन होता त्या प्लॅनला काउंटर करण्यामध्ये आपण यशस्वी झालोय? त्यांना खरं तर आधीच बाकीच्यांना सोबत घ्यायचंच होतं, पण धर्माचं सुद्धा कार्ड त्यांनी खेळलं. तुम्हाला वाटतं आपण त्यांना एकटं पाडलंय त्या सगळ्या बाबतीत?
पाकिस्तानला आपण गेल्या 5 वर्षाहून अधिक काळ एकटं पाडलेलं आहे. आपल्याला आठवत असेल जेव्हा पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता आणि आपण नंतर बालाकोटला एअर स्ट्राईक केले आणि त्या पार्श्वभूमीवर इस्लामिक सहकार्य संस्थेचे 50वे अधिवेशन पार पडलं होतं. जेव्हा इस्लामिक सहकार्य संस्थेची स्थापना झाली तेव्हा भारताचे राष्ट्रपती तिकडे सहभागी व्हायला गेले होते, पण पाकिस्तानच्या दबावामुळे भारताच्या राष्ट्रपतींना, जिथे मुसलमानांची संख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे, त्यांना अर्ध्या वाटेवरनं परत पाठवलं होतं की तुम्ही इथे येऊ नका म्हणून. आणि जेव्हा बालाकोटच्या हल्ल्यानंतर 50वे अधिवेशन होतं अबुधाबी येथे आणि आपल्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना विशेष अतिथी म्हणून बोलावलं होतं, तेव्हा पाकिस्तानने पुन्हा एकदा अशाच प्रकारचा प्रयत्न केला आणि सांगितलं जर भारत याच्यात सहभागी झाला तर आम्ही त्या परिषदेवर बहिष्कार करू. तेव्हा संयुक्त अरब अमिरातीने त्यांना सांगितलं तुम्हाला यायचं असेल तर येऊ नका. सुषमा स्वराज तिकडे गेल्या आणि एक ऐतिहासिक संधी आपण साधली. त्यानंतर पाकिस्तानचा जो प्रयत्न होता इम्रान खान पंतप्रधान असताना, त्यांनी एक आखाती अरब देशांच्या पलीकडे जाऊन एक तुर्की, मलेशिया आणि पाकिस्तान यांचा एक दुसरा इस्लामिक दबावगट करण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळे प्रयत्न त्यांच्या अंगलट आले, कारण सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींना त्यांना एवढा राग आला की त्यांनी पाकिस्तानला इम्रान खानचं विमान दिलं होतं, चार्टर्ड विमान, ते त्यांना परत घेतलं आणि त्यांना प्रवासी विमानाने न्यूयॉर्कवरनं परत यावं लागलं होतं. तर पाकिस्तानची ही अवस्था आहे. सध्याचं सरकार आहे ते थोडंसं सौदी अरेबिया आणि UAEच्या जवळ असल्याचं शरीफ कुटुंबीय त्यांचा प्रयत्न आहे. पण आजच्या जगात जे संबंध आहेत अगदी अरब देशांचे, मुस्लिम देशांचे, हे मुख्यतः त्यांच्या राष्ट्रीय हिताशी निगडीत आहेत. आज भारत हा जगातला सगळ्यात मोठा ज्याला क्रूड ऑइल आयात करणारा देश आणि हे मुख्यतः अरब देशांकडनं आपण आयात करतो. या सगळ्या देशात 1 कोटीहून जास्त भारतीय लोक राहतात, त्यामुळे त्या भागाला सगळ्याला स्थैर्य प्राप्त झालंय. अन्यथा हे सगळे देश अरब राज्यक्रांत्यांमध्ये होरपळले असते आणि याची यथार्थ जाणीव या देशांना आहे. आणि त्यामुळे निश्चितच असं काही युद्ध झालं तर त्याच्यामध्ये परिषदेमध्ये भारताचा निषेध केला जाईल, कोणतरी त्याच्यात वक्तव्य केली जाईल. पण हे प्रत्यक्षात ज्याच्यावर भारतावर निर्बंध टाकणं किंवा भारताविरुद्ध पाकिस्तानला लष्करी मदत करणं ही शक्यता मला कमी वाटते. त्यातल्या त्यात फक्त तुर्की हा एक देश आहे की जो पाकिस्तानला मदत करू शकेल. कतारचं सांगता येत नाही, कारण कतार अशा वेळेला खूप विचित्र वागतो. पण मला असं वाटतं की आर्थिक हितसंबंध भारताचे, त्यालाही त्याचा विचार करावा लागेल. पण या 2 देशांची मला त्यातल्या त्यात काळजी वाटते. ठीक आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सरांना मला विचारायचं आहे, विरोधक असतील किंवा काही लोक असतील, सातत्यानं एक प्रश्न विचारतायत, जर आपण इतके शक्तिशाली आहोत तर मग वेळ का लागतोय? खरं तर त्याचं उत्तर मला माहिती आहे, कारण आपण सगळे बोललोय, पण प्रेक्षकांसाठी त्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे. वेळ का लागतोय? मी पहिले सुद्धा हे अगदी स्पष्टपणे नमूद केलं होतं की जनतेचं आव्हान आहे आणि जनतेला वाटतंय म्हणून आपण हल्ला करायचा, किंवा इंटरनॅशनली UK, US, युरोपियन नेशन्स आणि बाकी नेशन्स म्हणतायत की तुमच्या विरुद्ध फारच वाईट कारवाई झाली आणि तुम्ही ताबडतोब त्याचा बदला घ्या म्हणून युद्ध छेडणं हे लक्षण बरोबर नाही. आणि भारत देश या अशा गोष्टींमध्ये विश्वास ठेवत नाही. युद्ध जर पुकारायचं असेल तर ते तयारीनिशीच करावं लागतं आणि ती तयारी करायला जो आपल्याला वेळ लागतो तो आपण घेतलाच पाहिजे. जगाच्या पाठीवर कुठलाही देश असा नाही की एक दिवस काही हरकत झाली म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी युद्ध पुकारलं. इस्रायल जो देश सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी घेरलेला आहे आणि त्यांचं सर्वायवल युद्धाशिवाय नाही, अशा देशांनी सुद्धा जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा कृती करायला स्वतःचा वेळ घेतला, सगळी जमवाजमव केली आणि मग केला. मॉक ड्रिल हे अगदी क्लिअरली तुम्हाला सांगताय की भारत ही संपूर्ण तयारी करून आपल्या जनतेचं कुठलंही नुकसान होणार नाही, आपल्या कुठल्या इन्स्टॉलेशनचं नुकसान होणार नाही याची खात्री करून मग पाकिस्तानवर काही कारवाई करेल. कारण आपल्याला आपलं काहीही नुकसान न होता हे काम पूर्णत्वास आणायचं आहे. त्यामुळे वेळ का लागतो हे जरही जनतेचा प्रश्न असला तरी यात उतावळेपणा जास्त आहे आणि युद्ध कौशल्य जाणण्याची शक्ती कमी आहे असंच मी म्हणेन. त्यामुळे हा वेळ लागत नाही आहे आणि जी कारवाई प्रेझेंट गव्हर्नमेंट करताय ती अगदी बरोबर आहे, उत्तम आहे
आणि आता तर लवकरच कारवाई होईल, तेव्हा सगळ्या जनतेच्या लक्षात येईल की अशा युद्धाभ्यास केल्याशिवाय किंवा तयारी केल्याशिवाय युद्धाला सामोर जाणं म्हणजेच चक्क मूर्खपणा आहे, आणि तो मूर्खपणा आपला देश कधीही करणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. मला कर्नल मोहन काकतीकर सरांना विचारायचं आहे, भारताच्या वतीनं कुठल्याही प्रकारचं अजून पाकिस्तानचं तोंडातून नाव सुद्धा घेतलं गेलेलं नाहीये इथल्या प्रमुख लिडरशिपकडून, किंवा त्यांच्याकडे हल्ला करण्याच्या संदर्भात सुद्धा आपण काही बोललेलं नाही. आपण आपली तयारी करतोय, आपण युद्धसज्ज राहण्याचा प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधून सातत्याने काही स्टेटमेंट्स येत आहेत. ते स्टेटमेंट असे आहेत की पुढच्या खात्रीशीर आमच्याकडे माहिती आहे आणि पुढच्या 48 तासात 36 तासात हल्ला होणारच आहे. आता नवीन एक डेट देण्यात आली, 10 ते 12 तारखेच्या दरम्यान हा हल्ला होणारच आहे, आम्हाला सगळी माहिती आहे. हे एकतर त्यांच्या क्रेडिबिलिटीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं, कारण असं काही झालेलं नाही आतापर्यंत. आणि दुसरं म्हणजे हे भेदरले पण दिसतंय का आपल्याला? ही पॅनिक रिॲक्शन आहे आणि याला काही फार महत्व देण्यात अर्थ नाहीये. कारण आपण पाहिलं की पाकिस्तानी पॉलिटिशियन्स अशा प्रकारची विधानं नेहमीच करत असतात, बेजबाबदार विधानं, आणि या बोलण्याला काहीच अर्थ नाही. माझ्या मते आपण जी तयारी चालू ठेवली आहे ती बरोबर अशाच पद्धतीने ठेवली पाहिजे. आणि मी एक पुन्हा सांगू इच्छितो, आपल्याला एअर मार्शल चाफेकर साहेबांनी सांगितलं की केव्हा आणि कुठे स्ट्राईक करायचं हे डिसिजन आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही हे मिळून ठरवतात. आणि लोकांचं प्रेशर आलं म्हणून किंवा इंटरनॅशनल प्रेशर आलं म्हणून हे असं नाही होत नाही. कारण त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं एलिमेंट ऑफ सरप्राईज असतं. तर तुम्हाला असं वाटेल की एक पर्टिक्युलर, सगळेजण म्हणतात की आझाद काश्मीरमध्ये लिबरेट करण्यासाठी केलं पाहिजे, पण आपण असं कुठेही आपण ऍक्शन करू असं गृहीत धरणं चूक आहे. कारण एलिमेंट ऑफ सरप्राईज जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला जास्त आपली हानी होईल आणि आपल्याला सक्सेसही मिळणार नाही. म्हणून एलिमेंट ऑफ सरप्राईजची फार जरूर असते. आणि म्हणून आपल्याला हे गेस करणं अतिशय चूक आहे की कुठं, आणि हे म्हणणं चूक आहे की आता आपल्यावरती प्रेशर आहे किंवा पॉलिटिकल प्रेशर आहे म्हणून लगेच आपण ऍक्शन मध्ये येऊ, हे चूक आहे. आणि आपल्या सिलेक्टेड टाइम मध्ये किंवा आपल्या ठरवलेल्या वेळेला आणि ठरवलेल्या जागेला ही ऍक्शन भारतीय सेना नक्कीच घेईल आणि सैन्य घेईल ती ऍक्शन. ती ऍक्शन फक्त आता बघायची कशा प्रकारची असेल. पण जेव्हा भारतानं स्पष्ट असा मेसेज दिलाय डॉक्टर अश्विनी मॅडम की ऍक्शन होणार आहे, आणि ही ऍक्शन आता यावेळेस त्यांच्या कल्पनेच्या पलीकडची आहे. भारतानं गेल्या 12-15 दिवसामध्ये ज्या प्रकारच्या स्टेप्स उचललेल्या आहेत, जे मेसेज दिलेले आहेत, जागतिक पटलावरती दिले गेलेले आहेत, या सगळ्याकडे युरोपियन देश नेमकं कसं पाहत आहेत? ते कुठल्या बाजूने जात आहेत की प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न करतायत? काय त्यांची भूमिका काय दिसते? युरोपियन देशांचा जर सध्या विचार केला तर त्यात मुळात डिव्हिजन आहे. कारण अख्खा युरोप हा काही एकसंध, एक मोनोलिथिक एंटिटी नाहीये. युरोपमध्ये सुद्धा पश्चिमी युरोपीय देश आणि पूर्वी युरोपीय देश यांची सुद्धा भूमिका वेगळी असू शकते. त्यांच्या ताकदी वेगवेगळ्या आहेत, त्यांच्यातल्या राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. आणि सध्या गेल्या 3 वर्षात जे रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जे आर्थिक आव्हानं निर्माण झालेली आहेत, तेल आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा असेल, व्यापारी आव्हानं असतील आणि इतर सगळे, त्यामुळे आधीच युरोपीय देश या सगळ्यामुळे थोडेसे अस्थिर झालेले आहेत. आणि त्यामुळे युरोपीय देशांचा असं एकत्रितपणे काय रिस्पॉन्स असेल असं सांगणं जरी अवघड असलं तरी ओव्हरऑल जर भारताचे संबंध आपण ह्या देशांशी बघितले तर भारताचे सगळ्या युरोपियन देशांशी अतिशय चांगले संबंध आहेत, व्यापारी संबंध आहेत, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध, आणि त्याचा नक्कीच आपल्याला कुठेतरी फायदा होईल. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ही जे मोठे 3 देश आहेत, ज्याच्यामध्ये युके, फ्रान्स आणि जर्मनी, ह्यांची भूमिका सगळ्यात जास्त महत्वाची असेल. त्यामधले युके आणि फ्रान्स हे तर सुरक्षा परिषदेचे स्थायी मेंबर आहेत.
त्यामुळे ते सुद्धा आपल्याला तिकडे सुद्धा त्यांच्या पाठिंब्याची गरज नक्कीच लागेल. आणि कुठेतरी हा जो एक फॉल्स नॅरेटिव्ह आहे, दहशतवादाचा जो विषय आहे, तो सगळा उजागर करण्यासाठी ह्या देशांशी सतत बोलत राहणं आणि तिकडनं आपल्या बाजूनी त्यांना वळवून घेत राहणं, हा प्रयत्न आपल्याला सतत करत राहायला लागेल. दुसरीकडे जो युएनचा विषय आपण म्हटला, जसं फ्रान्स, UK आहेत, तसंच अमेरिका आणि रशिया हे 2 देश सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत. रशियानी आपल्याला नेहमीच साथ दिलेली आहे. कोल्ड वॉर मध्ये रशियानी आपल्या बाजूनी खंबीरपणे उभा होता, आपल्याला सगळ्या प्रकारचे शस्त्र पुरवठा केला आणि UN मध्ये सुद्धा विटोचा वापर रशियाने आपल्या बाजूनी केलेला आहे. आणि रशिया हा नेहमीच आपल्यासाठी एक महत्वाचा भागीदार राहिलेला आहे. ह्या सगळ्यामध्ये अनयजी ज्याप्रमाणे म्हणाले, त्याच्यात तुर्की हा एक सगळ्यात महत्वाचा प्लेअर असा असू शकतो की ज्याचा पाकिस्तानला पाठिंबा राहील. त्याचबरोबर मला असं वाटतं की चीन हा सुद्धा एक देश आहे आणि चीनकडे स्थायी सदस्यता आहे, विटो पॉवर आहे युएनची. आणि त्यामुळे उद्या जर पाकिस्तान विरुद्धचं एखादं रिझोल्युशन आलं युएन मध्ये, तर त्याला चीन विटो करेल, ते ब्लॉक करेल, ह्याबद्दलची अगदीच खात्री आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे जे काही देश आहेत यांच्यावर सुद्धा एक प्रकारचा चेक ठेवायला लागणार आहे. आणि दुसरीकडे जास्तीत जास्त देशांना आपली बाजू पटवून देणं आणि त्यांना आपल्या बाजूनी वळवून घेणं, की उद्या जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर जास्तीत जास्त देशांनी आपल्या बाजूनी उभं राहावं, हा प्रयत्न आपल्याला करत राहिला. निश्चित. मला शेवटाकडे जायचं आहे आणि शेवटाकडे जात असताना जिथून मी सुरुवात केली तिथे परत यायचं आहे. आपण सुरुवातीला असं म्हणालो की 71 नंतर पहिल्यांदा अशा प्रकारची ही मॉकड्रिल होती आणि सायरन वाजणार आहे. मला जाता जाता कॅप्टन डॉक्टर सुरेश वंजारी सरांना विचारायचं आहे, सर 71चं युद्ध तुम्ही जवळून बघितलेलं आहे. आता 71चं युद्ध आणि आजची परिस्थिती, तेव्हाचा पाकिस्तान, आजचा पाकिस्तान, तेव्हाचा भारत, आजचा भारत, काय फरक? बेसिकली पाकिस्तानचं प्रॉक्सी वॉर तर बरेच वर्ष सुरुवातीपासूनच सुरू आहे, 1948 पासून सुरू आहे. तर पाकिस्तानची आजची जी परिस्थिती आहे, मराठीत म्हण आहे आपली, मी मरेन पण तुला विधवा करेल, नवरा बायकोच्या भांडणामधले, अशी परिस्थिती पाकिस्तानची आहे. पाकिस्तान तर मरेलच, पण डॅमेज, मॅक्झिमम डॅमेज इंडिया विल सफर. ते डॅमेज आपल्याला वाचवायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे. आणि वी आर केपेबल, म्हणजे लेट मी बी सगळ्या जनतेला सांगू शकू की वी आर क्वाईट केपेबल, वी कॅन रन ओव्हर द पाकिस्तान, दॅट इज नो प्रॉब्लेम. पण जगाचाही विचार करावा लागतो, इतरही गोष्टी बऱ्याच आहेत आणि त्या गोष्टींनी सरकार पावलं टाकत आहे. असे करेक्ट पावलं आहेत त्यांचे विचार आणि त्यांचं हे मोठा जनतेला वाटतं म्हणून आपण युद्ध करायचं अशी परिस्थिती नाही आहे आपली. बरं, ठीक आहे. तर आज या सगळ्या मान्यवरांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये आजची सगळी देशातली परिस्थिती, पाकिस्तानची परिस्थिती आणि जागतिक परिस्थिती खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही प्रेक्षकांना समजून सांगितले. आणि आजच्या या सगळ्या काळात एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत, आपण कसं सज्ज राहायला हवं, हे सुद्धा खूप चांगल्या शब्दात, सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलंय. त्यामुळे सगळी जबाबदारी सरकारची आहे. सगळं सैन्यानं करावं, सगळं सरकारनं करावं असं अजिबात नाही आहे. आपण सुद्धा एक सजग नागरिक म्हणून तितकंच अलर्ट असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य सुद्धा निश्चितपणे आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण जाताना प्रेक्षकांची भूमिका काय होती या मुद्द्याच्या बद्दल आपण जरा जाणून घेऊया. मॉकड्रिल सायरन हे युद्धाचं बिगुल आहे का असा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांना काय वाटतंय बघा. 82% प्रेक्षकांना होय वाटतंय, 18% नाही वाटतंय. पण आज या चर्चेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या विषयांच्या बद्दल सगळ्या या मान्यवरांनी, तज्ज्ञांनी त्याच्याबद्दलचं भाष्य केलेलं आहे आणि हे भाष्य आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं होतं. पुन्हा एकदा खूप खूप आभार सगळ्यांचे, मनापासून धन्यवाद. आजच्या बडे मुद्देच्या चर्चेत आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल. बडे मुद्देच्या